नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. EPFOने आणली भारी योजना. कर्मचाऱ्यांना मिळणार 15,000 रुपये. 3 हप्त्यामध्ये 15,000 रुपये मिळणार. तर 1 लाखापेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 3,000 रुपये मिळणार. चला तर पाहूया ही अत्यंत कामाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी नवीन योजना लागू करण्याच्या तयारीत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी एमनेस्टी स्कीम सुरू करण्याच्या तयारीत आहे आणि या योजनेअंतर्गत आता कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. ज्या कंपन्या आर्थिक भार किंवा इतर कोणत्याही कारणामुळे EPFOमध्ये नोंदणी पूर्ण करू शकल्या नाहीत किंवा त्यांची खाती सक्रिय ठेवू शकल्या नाहीत त्यांना आता या योजनेचा फायदा होणार आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सूचनेनुसार डिसेंबर अखेर ही योजना जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार कर्जमाफी योजना एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीमचा एक भाग असणार आहे आणि यामध्ये EPFOमध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना आता 3 हप्त्यामध्ये 15,000 रुपयेही दिले जाणार आहेत. यासोबतच 1 लाखापेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नियोक्त्यांना 3,000 रुपये दिले जाणार आहे. 2 वर्षासाठी हे पैसे दिले जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना ELIशी जोडण्याचीही संधी मिळेल. यामुळे आता कर्मचाऱ्यांना EPFOमध्ये नोंदणी करता येणार आहे. या योजनेअंतर्गत 2017 ते 2024 दरम्यान ज्यांना EPFOमध्ये नोंदणी पूर्ण करता आली नाही किंवा नोंदणीनंतर वेळेवर योगदान जमा करता आले नाही त्यांना या योजनेअंतर्गत आता दिलासा मिळणार आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना EPFOमध्ये सामील होण्याची संधीही मिळणार आहे.